नमस्कार मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. असा सुंदर चॉकलेटचा बंगला, असा आमचा हा Q&A वेगळा. ओ माय गॉड, वा 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 वा. तर तुम्हाला आता कळालंच असेल की हा Q&A व्हिडिओ आहे. शिवानीला मी बोलूच देत नाहीये. वाव, आता शिवानी बोलेल. चालेल. मी काय म्हणते, आज आम्ही बनवणार आहोत स्नॅक्स ग्वाकामोले. भरपूर दिवस झाले नाही बनवलं, तर आणि मी चहा बनवणार आहे आणि हा चहा बनवणार आहे. तर आम्ही विचार केला की आमचा Q&A चा पार्ट 2 राहिला होता. फायनली आम्ही घेतलेत आणि मेजॉरिटी क्वेश्चन्स आम्ही Q&A चा पार्ट 1 मध्ये कॉमेंट सेक्शन मध्ये होतं तिकडनं उचलले आहे. तो सर्वात पहिले मी तयारी करून घेते, म्हणजे बनवता बनवता आम्ही तुम्हाला. मी पण दूध उकळून घेतलेलं आहे. मी माझी तयारी पण सांगणार ना, असं थोडी की ग्वाकामोले खूप मोटिवेशनच्या. वेगळे क्वेश्चन्स आहेत, थोडेसे सिमिलर आहेत पण वेगळे सुद्धा आहेत. अबाउट करिअर, अबाउट एव्हरीथिंग, अबाउट PCOD, एव्हरीथिंग. सो कीप वॉचिंग. मी पटकन तयारी करून घेते. पण झालेलं आहे. आणि तुम्हाला ग्वाकामोलेची रेसिपी बघायची असेल तर ऑलरेडी ब्लॉग आम्ही बनवलेला आहे. सॉरी, आता बोल. आणि चहा पिणारा मी आणि माझी एक मैत्रीण आहे. ओ सॉरी, मी आणि माझी एक मैत्रीण आहे अपूर्वा. आम्ही दोघं चहा पिणार आहे. म्हणून चहा बनवणं हे खूप मोठा टास्क असतो. जो माणूस चहा पितो ना, त्या माणसाला चहा ती टेस्ट आली नाही तर चहा नाही वाटत. म्हणून मी माझा फुल हृदय लावून हा चहा बनवणार आहे गाईज. आणि मी बारीक होत चाललोय. ही अख्खी पिशवी मी आणली. बापरे, कोथिंबीर. ओ माय गॉड. बापरे, कोथिंबीर नाही, ओनली कोथिंबीर आणली आहे. ओ, टिश्यू ह्याला लिस्ट मध्ये दिले नव्हते तरी आठवणीने आणलेले दिसताय. काय मला हे समजलंय का? हे समजलंय का मला? हे हे लास्ट टाइम मी काय केलं माहितीये का? काय झालं माहितीये का? हॅबिट वरनं हाऊस हेल्प मागवतो. सो ते झेप्टो सारखं काम करतं की तुम्हाला जेव्हा काम हवं असेल घरी तर तुम्ही ते ऍप वरनं मागवू शकतात. सो तर असं असतं की 100 रुपये 1 आवर. तर ते आम्हाला ना बरं पडतं, बिकॉज आम्ही जर ना हाऊस हेल्प ठेवली ना घरी फुल टाइम, तर अर्ध्या टाइमला आम्ही घरी नसतो. कधी कधी आमचे टायमिंग्स त्यांना मॅच करत नाही, बिकॉज त्यांचं प्रॉपर टायमिंग्स असतात. सो आमच्याकडे हाऊस हेल्पच नव्हती. सो विचार केला स्नॅबिट ट्राय करूया. आणि चांगलं आहे, 1 तास ते येतात, त्यांच्याकडनं कामं फुल करून घ्यायची. तर मग 1 तासामध्ये भांडी घासणं, म्हणजे असं काही स्पेसिफिक नाही की तुम्ही येऊन हेच करा. तुम्ही 1 तासासाठी त्या माणसाला बुक करणार, मग तुम्ही जसं सांगाल तसं ते तुम्हाला हेल्प करतील. हा, तसं तुम्हाला हेल्प करतील. मग जर तुमच्या घरी असे खूप सारे लोक आले असतील ना, तरी तुम्ही हे यूज करू शकता. जेवण बनवायला हेल्प. चांगले रेट्स आहेत. मला आता नंतर वाढले तर मला माहित नाही. 100 रुपये. आणि ती आली, तिला भांडी भरपूर होती आमच्याकडे. विम कहा पर आहे आणि आमच्याकडे विमच नाही. मग शेवटी कसं बसं असं पिळून पाणी घालून तिने बिचारीने काम केलंय. मी पिळून पाणी काढून ते काढलंय. केलं काय, मी केलं काय? पटाटो काय बटाटा रताळो काय ते पोटॅटो. चला चहा बनवून घेऊया. गाईज, आता सुरुवात करूया आपल्या Q&A पार्ट 2 ला. तर हाच असणार आहे. मागचा पसारा वगैरे तुम्ही इग्नोर करा. पसारा तुम्ही इग्नोर करायला शिका आता गाईज. तुम्हाला आता इट इज हाय टाइम नाव. तर सर्वात पहिला प्रश्न असा आहे की जर कपलला लग्न करायचं आहे बट फॅमिली अग्री करत नाहीये, तर अशा केस मध्ये काय करायचं? मला असं वाटतं की अग्री नाही करत आहे तर मग मनवणं इज द बेस्ट थिंग. की तुम्ही घरच्यांना मनवा. आता समजा मी आहे आणि शिवानीच्या घरचे अग्री नाही करत आहे, तर मी त्याच्या घरी जाऊन मनवणं की तुम्हाला नक्की प्रॉब्लेम काय. पण मी असं बघितलं की कधी कधी ना असे फॅमिलीज असतात जे अग्रीच होत नाहीत. बट कधी कधी असं आहे ना की मला असं वाटतं की कास्ट वगैरेचं कधी कधी रिझन असू शकतं, पण त्याच्यावरती काय बोलू नाही शकत, बिकॉज त्यांचे स्वतःचे बिलीव्ह आहेत. असं वाटतं की जर मुलगा आणि मुलगी रेडी आहेत आणि ते लोक प्रेमात आहेत, ते लोक खुश राहणार आहेत, तर प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे पण मॅटर करतं की मुलगा किंवा मुलगी दोघे कसे सेटल्ड आहेत की नाही, दोघं एकमेकांना किती समजून घेतात. कधी कधी असं होतं की मी माझ्याच फ्रेंड्स ग्रुपमध्ये असे बघितलेत लोक की ते लोक प्रेमात आहेत, ते लोक खूप भांडतात, त्यांच्यामध्ये कंपॅटिबिलिटी 0 आहे, बट त्यांना लग्न करायचं बिकॉज एकमेकांची सवय झाली असते. खूप गोष्टी आहेत, ह्या खूप डिफिकल्ट टॉपिक आहे छेडायला. पण एक आहे की आपण असं मनवा, कारण आपण आपल्या घरच्यांच्या अगेन्स्ट नाही एकदम झालं पाहिजे. कारण ते पण का करतायत, कारण एक त्यांच्या पण मनात असेल की माझी मुलगी किंवा माझा मुलगा कोणाशी लग्न करतोय तर तो माणूस चांगला असावा. तुमच्या फ्युचरचा ते विचार करतायत, पण तुम्ही ट्राय करा मनवायला. आणि कसे पेरेंट्स तेव्हाच्या काळातल्या लोकांमध्ये लव्ह मॅरेज वगैरे वॉज एन इश्यू. पण आता असं बघायला गेलं की लव्ह मॅरेज असू दे, अरेंज मॅरेज असू दे, डिफिकल्टीज सगळ्यातच दिसतात. किंवा लव्ह मॅरेज कधी कधी प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं, पण अरेंज मॅरेज खूप चांगलं राहतं. आणि वाईस वर्सा काही होऊ शकतं. पण बॉटम लाईन आहे, जर घरच्या मनात नाही तर मग मनवा. एंड बॉर्डर पर्यंत ट्राय करा की फॅमिलीला कन्व्हिन्स करायला, बिकॉज पुढे जाऊन फॅमिली खूप इम्पॉर्टंट पडू शकते तुम्हाला. फॅमिली शिवाय मग काय होणार आहे. लाईक तुम्हाला गरज पडते, किती हेल्दी रिलेशनशिप असू दे, किती काय असू दे, फॅमिलीची गरज नेहमीच पडते. नाही तोडायचं का? तोडू नका असं. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
मी फ्रीलान्सिंग करायची तर एक्झॅक्टली काय काम करायची. फ्रीलान्सिंग मध्ये ना मी 2 गोष्टी करायची ऑनेस्टली सांगायला गेलं तर. फर्स्ट आहे की जे मोठे मोठे बिल्डर्स असतात, पुरानिक्स वगैरे किंवा मग लोधा वगैरे, सो इथे ना त्या लोकांचे असे साईट ओपन होतात तर त्यांना ना वीकेंड्स ना खूप रश असतो. तेव्हा फक्त जे त्यांचे एम्प्लॉईज आहेत त्यांना काम करायला डिफिकल्ट होऊन जातं एवढ्या पूर्ण क्राऊडला हँडल करणं. सो तेव्हा ते लोक फ्रीलान्सिंग मध्ये मग आम्हाला ते लोक बोलवतात, म्हणजे अशा काही मुलींना किंवा काही मुलांना, आणि त्यांना ते लोक एक्सप्लेन करतात की काय काम आहे. मग फक्त वीकेंड्स ना आम्ही एंट्री करायचो, फॉर्म फिल करून घ्यायचो ॲज अ हेल्प. ट्विटरवरती रिसेप्शनिस्ट सारखं काम करायचं. सेकंड मी फ्रीलान्सिंग म्हणून रेमंड सोबत केलं होतं. सो युजली रेमंड ना एव्हरी इयर किंवा ट्वाइस अ इयर एक्झिबिशन असतं जिकडे सेलर्स येतात, लाईक अमेझॉन आणि मोठे मोठे पार्टीज येतात जे बल्क म्हणजे वेगवेगळे टाईपचे प्रोडक्ट्स पण असू शकतात. हा वेगळे म्हणजे आता रेमंडच्या अंडर काय आहे, पार्क एव्हेन्यू आहे, बेल्स आहेत, कलर प्लस का काहीतरी असं नाव, मला आठवत नाही. काहीतरी शुअर नाही, पण असे ब्रँड्स आहेत. ते जेव्हा येतात तर त्यांना एक्सप्लेन करणं की हा प्रोडक्ट काय आहे. सो हे सगळे कामं होती. आणि एक होतं कार एक्झिबिशन. सो ते तर एकदम आरामाचं काम होतं, फक्त कारच्या बाजूला जाऊन बसायचं आणि कोणी आलं की त्यांना फक्त रिक्वायरमेंट सांगायची. बाकीचे 2 कामं होते ती हेक्टिक होती वीकेंडला, पण तसा पे पण मिळत होता. फ्रेंड थ्रू मला कॉन्टॅक्ट आला होता आणि आम्ही सगळेच फ्रेंड्स जायचो तिकडे. अपूर्वा पण इनफॅक्ट होती काही ठिकाणी, म्हणजे ती लेट आली, मी आधीपासून करायची पण तीही होती. एक चांगली गोष्ट आहे ना. जर माझं कॉलेज चालू आहे आणि माझ्याकडे फ्री टाइम आहे तर मग मी थोडे कमवते पैसे, म्हणजे मला सपोर्ट करायला माझ्या डेली नीड्स किंवा मला कॉलेजला जायचंय, शॉपिंग करायचे, सो त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये फ्रँकी खायची आहे तर मग, किंवा बॉयफ्रेंडला फ्रँकी खायला द्यायची आहे, तेव्हा ही मला भरपूर हिने मला मदत केली माहितीये. ती मला मॅगडीला घेऊन जायची, बर्गर किंगला घेऊन जायची, माझ्याकडे पैसे नसायचे, हिच्याकडे असायचे तर ही मला फिरवायची. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पत्रिका मॅटर करते का आणि तुमचे किती गुण जुळलेले. खूप प्रश्न होता आणि आम्ही ह्याला उत्तर दिलंय, पण आय थिंक काही लोकांचा मिस झाला असेल. तर आमची पत्रिका एवढी काय चांगली जुळली नव्हती. आम्ही पत्रिका दाखवलेली त्या भरपूर एका ॲस्ट्रोलॉजरने आम्हाला भरपूर पूजा सांगितलेल्या, लिटरली म्हणजे असं झालं लग्न 2 महिन्यात आणि त्यांनी याच्या पूजा सांगितलेल्या त्या 4 महिने तर पूजाच होत्या बॅक टू बॅक. पॉसिबल नव्हतं. आणि की आता लव्ह मॅरेज आहे तर पत्रिका बघून काय नाही करायचं, लग्नाचं जुळलं नाही. सो बेटर आहे की पत्रिका न बघणं. पण काही लोकांचे बिलीव्स असतात की पत्रिका बघून काहीतरी नीट करता येतं का बघा, पण त्याला असं डोक्यात टाकू नका. लाईक त्याच्यावरती तुम्ही एक हिचा पप्पांचा लॉजिक मला आवडलं. तुम्ही लव्ह मॅरेज करताय, तुम्ही पत्रिका बघाल, जर जुळलं नाही तर लग्न तोडणार आहात का? नाही तोडणार. तर मग तुम्हाला जर अफेक्ट होणार असेल तर बघू नका. अफेक्ट नसेल होणार, एक्साइटमेंट, फन एलिमेंट बघा, म्हणजे फॉर. आणि असे भरपूर लोक आहेत जे त्याच्यावर निर्भर करतात डिसिजन. जर तुमचा तसा थॉट प्रोसेस तर इट इज गुड फॉर यू. मॅनेजमेंट बघावं लागतं, बिकॉज मुलगा मुलगी कसे जातील त्याच्यासाठी काहीतरी लागेल ना. आपल्याला ओळखतच नाही फॅमिली एकमेकांना. मुलं आमच्या केसचं आम्ही सांगितलं की आम्ही जुळवलेली, एवढी काही खास पत्रिका गुण जुळले नाही. किती होते काय मला आठवत पण नाही, 20च्या खाली होते आमचे गुण जुळलेले. नेक्स्ट आहे 3 इयर्स. एक आहे मुलगी, तिने कॉमेंट केली होती आणि ती बोलली होती की प्लीज हा क्वेश्चन घ्या, की 3 इयर्स माझ्या लाईफचे वेस्ट झाले. स्टडीजकडे मी एवढं फोकस नाही केलं, आता मला परत फोकस करायचं आहे, तर तुमचा थोडासा गायडन्स हवाय मला परत फोकसमध्ये आणायला, मला सक्सेसफुल व्हायचं आहे. तो यश. एक मिनिट, मी चहा देऊन आलो अपूर्वाला. बघ आवडते का सांग मला, भरपूर दिवसानंतर बनवली आहे बाई, खूप टाइम झाला मला चहा बनवून. अपूर्वा बिचारी चहा लवर आहे, पण तिला या घरी चहाच नाही मिळत आणि काय बनवतच नाही. नाईस, इट इज नॉट बॅड. मग फ्रीज मध्ये ठेवून दे. ना ना, म्हणजे वाईट नाहीये, चांगली आहे, खूप छान छान आहे, छान आहे. थँक्यू अप्रूव्ड गाईज. चहा लवरनी सांगणं की चहा चांगली आहे इज अ बिग थिंग. प्लुरल नाहीये गाईज, एकच सिंग्युलर बिस्किट आहे. आम्ही हैदराबाद वरनं आले, निलोफर कॅफे मधनं. संपले भाई. जर तुम्ही हैदराबादला असाल, एकदा निलोफर कॅफेचा बन मस्का चहा आणि हे बिस्किट खाल्लंच पाहिजे. काय होता क्वेश्चन, सॉरी मी विसरलो. 3 इयर्स झाले, 3 वर्ष तिचे वेस्ट झाले असं तिला वाटतंय. तिने फोकस नाही केला स्टडीजवर, तिला फोकस परत करायचा आणि तिला सक्सेसफुल व्हायचंय. ओके. ती इंजिनिअरिंगचे 3 वर्ष तिला आता ते इंजिनिअरिंग कम्प्लीट करायचं बेसिकली. पहिले तर आहे ना, वेस्ट होणं असं काही नसतं. माझं कारण थिंकिंग असं झालंय की जे होतं चांगल्यासाठी होतं. जर तुम्ही ते 3 वर्ष काही केलं नाही, तुम्ही काहीतरी वेगळं केलं असाल किंवा तुम्ही त्या मेंटल स्टेट मध्ये नसाल, आणि जर तुम्ही ते केलं असतं तर ते कदाचित झालं नसतं. आपल्याला माहित नाही काय होणार होतं. आता जेव्हा तुला रिअलाइज होतंय की तुझं हे 3 वर्ष गेले, आता मला ह्याच्यावर फोकस करायचं, तुझ्याकडे ऑलरेडी पाथ आहे, तुला माहिती आहे तुला काय करायचं. जर तुला आता तुझी स्टडीज कम्प्लीट करायची तर तू त्याच्यात एनरोल करून तुझी स्टडी कम्प्लीट करू शकते. सक्सेसचं असं आहे की हे बघ, तुला तुझ्या कामावर फोकस करायचं आहे. एक आयडिया आली, आता आमचं पण समज आम्हाला एक आयडिया आली, आम्हाला त्याच्यावर काम करायचं आहे, त्याच्यानंतर काय होईल, त्याच्याने आम्हाला काय भेटेल त्याचा एवढा विचार नको करू.
तुला पाथ दिलेला आहे, तुला माहिती आहे काय करायचं आहे, तू अभ्यास कर, त्याच्याने तुला सक्सेस भेटू शकते. फोकस आपल्या कामावरती ठेवलं ना, काही फळाचा विचार न करता, तर आपल्याला आयडियाज जास्त येतात. जर आपण असा विचार केला की अरे मला तर हे मिळालंच नाही, मग आपण तिकडे डिप्रेस होतो आणि नेगेटिव्ह जे काम करायचं इच्छा आहे ती कमी कमी होत जाते. ती सोडून फक्त कामावरती फोकस करा, सोडून द्या, होऊन जाईल. पहिले तर अभ्यास कम्प्लीट करा, इंजिनिअरिंग कम्प्लीट. अभ्यास इम्पॉर्टंट आहे गाईज. आम्ही नेहमी सांगतो असं नाही की आपण अभ्यास सोडून, आपण जेव्हा एक्झाम्पल्स बघतो ना की हा माणूस ड्रॉपआउट झाला आणि हा एवढा मोठा झाला, ते खूप रेअर लोक असतात आणि त्यांच्यासोबत ते होणं भाग असतं. म्हणजे त्यांच्या डेस्टिनीमध्ये लिहिलेलं आहे नाही की मी कॉलेज सोडून काहीतरी करेन आणि मग मला भेटलं पाहिजे या हिशोबाने मी सोडेन. नको, अभ्यास करा, अभ्यास इम्पॉर्टंट आहे. ओके, सो यशने चांगलं कव्हर केलं. नेक्स्ट आहे म्हणजे माझं पण कव्हर केलं, शेअर मोर अबाउट पीसीओडी बद्दल बोला, पीसीओडी बद्दल बोला. बट ऍक्च्युली मला हे डिटेक्ट होऊन ना 1 मंथच झालं आणि माझ्या मेडिकेशन्स वरती पण मला 1 मंथच झालंय. आणि मेडिकेशन्स जास्त माझ्या व्हायटमिन्स आहेत जेवढं मी बघितलंय, B12, व्हिटॅमिन डी हे सगळेच आहेत. सो मला नाही माहिती त्या गोळ्या ऍक्च्युअल मध्ये पीसीओडीला हे कसं काय करतील माहिती नाही, मी गोळ्या नीट नाही बघितल्या, तिने ज्या दिल्या त्या मी खाते, जी चुकीची गोष्ट आहे. बट ठीक आहे, 1च महिना झालाय सो मी नाही सांगू शकत. एक सायकल पण कम्प्लीट नाही झाला बघायला की आता माझे पिरियड ऑन ट्रॅक आहेत की नाही. मी फक्त सांगेन PCOS ना, हिने मला सांगितलं की असे वेगवेगळे सिम्पटम्स असतात ज्याच्याने तुम्हाला कळतं की हे जर तुम्हाला असेल तर तुम्हाला PCOS आहे. शिवानीच्या बाबतीत त्यांना काही नव्हतं दिसत, तर मग हिचं एकच होतं की ते पिरियड्स डिले होत होते. बाकी फिजिकल सिम्पटम्स जे असतात जे तिने मला सांगितलं, हेअर किंवा आणि पोट, जे लोकांना वाटायचं की मी प्रेग्नेंट हा आहे, ते एक आहे. डॉक्टरनी माझं पोट बघून बघून सर्वात पहिले बोललेले की आप PCOS केली आहे हो. तिला म्हणजे जेव्हा आपलं ओटी पोट थोडं जास्त ब्लोटेड दिसतं ना नेहमी, म्हणजे तुम्ही कमी खाल्लं तरी ब्लोटेड असतं. सो दॅट इज ऑल्सो द मेजर साइन ऑफ PCOD. फेशियल हेअर आहे PCODचा साइन. फॉल एक मोठा साइन आहे. तुमचे मूड स्विंग साइन आहे. जे म्हणाल ती साइन आहे. सो बेटर आहे की तुम्ही चेक करून या जर तुम्हाला असा डाऊट येतोय म्हणजे पिरियड्स डिले झाले किंवा कधी असं वाटलं की अचानक माझी ब्लिडिंग कमी झाली किंवा जास्त वाढली आहे. इट इज ऑलवेज गुड टू चेक. हमेशा आपल्या बॉडीकडे ना लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट असतं आपल्या बॉडीला एक्झामिन करणं. सो ते करा आणि त्याने तुम्हाला कळेल. अजून एक गोष्ट, हिचं PCOS हिला नव्हतं जोपर्यंत आम्ही जॉब वगैरे करत होतो, हिला ते PCOS मेन कारण तिने सांगितलं की द स्ट्रेस इज द मेन कारण. म्हणून तुम्ही एवढा विचार नका करू, एवढा स्ट्रेस नका घेऊ, तुम्ही तुमचं काम नीट करत राहा. तुम्ही स्ट्रेस होणार, मी सांगतो असं नाही बोलत की आता बोललो म्हणजे तुम्ही स्विच ऑफ करा ते बटन, होणार, पण ट्राय करा की तिथे नाही जायचं. अजून एक गोष्ट, बॉडी ना सर्वात पहिले तुम्हाला सिम्पटम्स द्यायला लागते. सो डोंट इग्नोर. जर मी इग्नोर केलं असतं की अरे हा डिले होत आहे, मे बी मी ट्रॅव्हल करते म्हणून, मे बी मी आता माझं रुटीन चेंज झाले म्हणून, जर मी डिले केलं असतं, आता कसं मी स्टार्टलाच माझं झालंय, सो लवकर रिकवर होऊ शकतं. आयडिया नाहीये खरं सांगायला गेलं तर PCOD तर, पण असं असतं ना की कोणतीही गोष्ट जेवढी लवकर समजेल तेवढं बेटर आहे. सो आपल्या बॉडी सायन्सला कधीच इग्नोर नका करू. आर बॉडीज आर टेम्पल. कळतं तुमच्या बॉडीने की काय होते काय. नेक्स्ट आहे की टीनेजर्सना कमवायचं असेल तर काय ऑप्शन्स आहे. त्यासाठी ना तुझ्याकडे काय आहे? स्क्रिप्ट रायटिंग, सोशल मीडिया, ते मी माझं लिहून ठेवलंय. ये आता मी चोरणार येस. एक माझ्या डोक्यात जे होतं ते, आता मी इव्हेंट्स नाही करत जसं शिवानी करत होती, पण आता मला कळालं आणि कॉन्टॅक्ट लागतो आणि मला आता कळालंय की असं काहीतरी गोष्ट आहे. तर तुम्हाला पण आता आमच्या थ्रू कळालेलं की अशी काहीतरी गोष्ट आहे. आता मला माहित नाही ते कॉन्टॅक्ट तू सांग त्यांना कुठून. माझ्याकडेच आता कॉन्टॅक्ट नाहीये, ते ना मला कॉलेजमध्ये माझ्या सिनियर कडनं मला मिळालं होतं. सो आता नाहीये माझ्याकडे, काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. आणि असं ना त्यांचं हे नसतं, तिकडे सगळं ओळखीने होतं. टीनेजर्स असतात ना त्यांना रिच आउट करावं लागतं आणि मे बी आता इंस्टाग्राम वरती वगैरे कोणी कोणी असं टाकत असेल नीडेड, गर्ल्स नीडेड असं काहीतरी मिळू शकतं. हा इव्हेंट आहे. सो टीनेजर्स साठी ना आता बेस्ट तर मला वाटतं सोशल मीडिया. जर तुम्ही सोशल मीडियावरती फेस बनायला रेडी नसाल, लाईक कम्फर्टेबल नसाल, अनदर ऑप्शन इज की जे क्रिएटर्स असतात ना त्यांना खूप हेल्प लागते. PA म्हणून हेल्प लागते, देन एडिटर, व्हिडिओ एडिटिंग, थंबनेल एडिटिंग, हे सगळं तुम्ही करू शकता. इन केस तुम्ही एडिटिंग मध्ये पण प्रो नसाल किंवा एडिटिंग आवडत नसेल, देन स्क्रिप्ट रायटिंग. सो हे तुम्ही शिका आणि मग क्रिएटर्स ना युजली असं करा, DM करा, मेल करा, इंटर्न्स म्हणून तुम्हाला हायर करू शकतात. पण एक आहे याच्यात, आता भरपूर आमच्याकडे पण भरपूर लोक येतात की मी एडिटर आहे, मला एडिटिंग करायचं आहे, मी थंबनेल एडिट करतो, मी हे करतो, मी ते करतो. आमचं कसं आलंय की आमच्याकडे ऑलरेडी एक हेल्प आहे प्रॉपर सगळ्या गोष्टींसाठी, आम्हाला मदत करणारी आहेत लोक. तर मग कधी कधी असं होऊ शकतं की तुम्ही कोणाला तरी रीच आउट करता आणि त्यांचा रिप्लाय नाही येत. मग असं तुम्ही हे नका हो की अरे यार मी केलेलं ट्राय पण नाही झालं.
ते तुम्हाला सतत करावं लागेल. वेगवेगळ्या क्रिएट एकाच्याच मागे जर तुम्ही खूप वेळ लागत राहिला आणि त्याच्याकडे ऑलरेडी हेल्प आहे तर मग तुमचा टाइम वेस्ट होतो. व्हिडिओ एडिटिंग वगैरे झालं ना, टाइम लागतो समोरच्या व्यक्तीला कन्वे करायला की आम्हाला काय हवंय, बिकॉज आमचं विजन वेगळं आहे, त्यांचं विजन वेगळं आहे. हे काय असं प्रॉपर स्ट्रक्चर वर्क नाहीये की काय होईल. एकाला शिकवलं आणि मग नंतर त्याला टाटा बाय बाय केलं, दुसऱ्याला घेतलं, हे नाही, थोडंसं काम होऊन जाईल. म्हणून एकालाच हायर करून त्यालाच पूर्ण शिकवायचं आणि चान्सेस पण द्यायचे लोकांना, पण थोडं टाइम नाही. ऑप्शन्स आहे. सोशल मीडिया इज द मेजर. त्याच्यानंतर रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग, इव्हेंट जे असतात ना, वेडिंग प्लॅनर वगैरे, त्यांचे ना इंस्टाग्रामवरती पेजेस आहेत. त्यांना तुम्ही रीच आउट करू शकतात की माझ्याकडे टाइम आहे, मी थोड्या टाइमसाठी आय कॅन हेल्प यू, लाईक 2 months समर वेकेशनच्या टाइमला रीच आउट करू शकतात. सो या मला वाटतं ते आहे. बाकी अजून आयडिया नाही आहे. अजून असतील पण मला आयडिया नाही आहे. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही आमच्या कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, म्हणजे आमची कॉमेंट मध्ये कोणी असेल शोधणार त्याला कळेल. एक्झॅक्टली. नेक्स्ट आहे टूल्स अँड ॲप वी यूज फॉर एडिटिंग. फर्स्ट ॲप इन शॉर्ट आम्ही व्हिडिओ एडिट करतो. एक सांगू, खूप लोकांना असं वाटत असेल की आता आमचे फॉलोविंग्स वगैरे वाढले तर आम्ही खूप असं मस्त सेटअप वगैरे असेल. असं काही नाही आहे. आम्ही आत्ता पण फोनमध्ये शूट करतो, आम्ही आत्ता पण इनशॉर्टमध्येच एडिट करतो आणि थंबनेलसाठी आता आम्ही ठेवले म्हणजे एक व्यक्ती आहे, पण आम्ही कधी आम्हाला करावं लागलं, कधी आम्ही एकदम लास्ट मोमेंटला नाही सांगू शकत एडिटरला की लगेच करून दे, तर लास्ट मोमेंटला आम्ही कॅनवा यूज करतो. बस ह्याच्याने तुम्ही हळूहळू तुम्हाला वापरायला. आणि ह्या सगळ्याचे फ्री वाले व्हर्जन्स तुमच्यासाठी स्टार्ट करण्यासाठी खूप ऑसम आहेत आणि ह्याचे पेड वाले व्हर्जन्स पण स्वस्त आहेत. नाही मी सांगतोय, जर तुम्हाला असं असेल की मला आता नाही 1000 रुपये माझ्याकडे नाही आहेत भरायला, कारण स्टुडंट्स असतात कधी कधी त्यांच्याकडे, माझ्याकडे नव्हते जेव्हा मी स्टुडंट होतो की 1000 रुपये मी भरीन ऍप हे करण्यासाठी, तर मग ह्याचे फ्री व्हर्जन्स पण तुम्ही यूज करू शकता. तुम्ही एकदा हँड्स ऑन झाले आणि जर तुमचं इन्कम वगैरे स्टार्ट होत असेल याच्याने, तर दीज आर द बेस्ट ऍप्स. VN एडिटिंग तो मी आपण यूज नाही केला, आम्ही नाही यूज करत तो. मला पण मी भरपूर माझे क्रिएटर फ्रेंड्सना बघितलं की ते लोक यूज करतात. ते मॅशर कुठे रे, बघितलं होतं मी, काढलं समोर ठेवलंय बाकीकडे. त्यानंतर आहे की तू झाले की आपली एज काय. एज नाही माहिती आपली? नाही, एज नाही माहिती. एकदा गेस करायला सांगूया का कॉमेंट? नाही रे, काही क्वेश्चन नाही. सो मी सांगते, मला काय असं हे नाहीये, मला पण नाही प्रॉब्लेम की आता आहे तर आहे, काय चेंज होणार आहे का नाही, पण प्रॉब्लेमच नाहीये. सो माझी एज आहे 28, ह्याची एज आहे 27. येस, ऍक्च्युली मला वाटलं ना लोकांना आपली एज माहिती आहे ब्रो. नाही, हा माहिती असेल, पण काही नवीन लोक येतात ना फॉलो बिलो करतात. हे मी चुकीचे आणलेत का? हो, तू कच्चे. नाही, मी सगळ्यात दाबलेले जाणारे आणले. नाही, तू सगळे कच्चे आणले. वेलकम बॅक, वी आर बॅक गाईज. तर आम्ही थोडंसं चुकलो, भरपूर मिरच्या टाकल्या व्हिडिओच्या नादात आणि त्याच्यामुळे आम्हाला झेप्टोवरनं लिंबू मागवावे लागले. चुकीच्या टायमाला इट इज ऑलवेज आम्ही, आणि काहीतरी चांगलं केलेलं असताना इट इज ऑलवेज मी, ऑफकोर्स. तर आमचा नेक्स्ट प्रश्न आहे, जो खूप स्वीट प्रश्न पण आहे, कारण की ह्याच्याने आम्हाला कळतं की लोकांचं किती प्रेम आहे आपल्यावरती. सो भरपूर लोक बोलतात की तुम्ही डेली ब्लॉगिंग का नाही करत. सो यश तुम्हाला सांगेल. कसं आलंय ना, डेली ब्लॉगिंग जर आम्ही ठरवलं करण्याचं तर मग ते असं खूप इम्पॉसिबल गोष्ट होईल. का तुम्हाला सांगतो, आधी जेव्हा आम्ही जॉब सोबत इंस्टाग्राम युट्यूब करायचो ना, तेव्हा नवीन नवीन सुरुवात केलेली, तर आमचा एक पाय जॉबवर होता आणि एक पाय इंस्टाग्राम युट्यूबवर होता. आता जेव्हापासून आम्ही जॉब सोडला आणि ह्याच्यात फुल टाइम आलोय, तर मग इंस्टाग्रामचे ब्रँड्स, युट्यूबचं शूट कधी काय करायचं, कसं करायचं, आणि ह्याच्या आम्हाला इतकं काम असतं म्हणून आम्ही युट्यूब वरती ब्रँड्स घेत नाही. तुम्ही बघितलं असेल लास्ट कितीतरी महिने आम्ही युट्यूब प्रमोशन्स नाही करत, आम्ही प्रॉपर रॉ व्लॉग्स टाकतो, नुसते व्लॉग्स, फक्त व्लॉग्स. इंस्टाग्राम वरती आता तुम्हाला मी सांगते, जे रुटीन आमचं आहे त्या रुटीन मध्ये मला पीसीओडी ट्रिगर झाला स्ट्रेसमुळे. विचार करा, जर मी डेली ब्लॉगिंग केलं तर मला किती स्ट्रेस. आणि ते असं नाहीये की फक्त आपण ब्लॉग शूट करतो, एडिट करतो, टाकून देतोय. ब्लॉगसाठी इट इज ओके, पण आम्हाला त्याच्यात टाइम इंस्टाग्रामला द्यायचा आहे की इंस्टाग्रामवर आम्ही असं वेगळं वेगळं काहीतरी करू शकतो, त्याचं ब्रेन स्टॉर्मिंग. तर ते एक प्रॉपर जॉब आहे, म्हणून आम्ही एक पाय आता इंस्टाग्राम आणि एक पाय युट्यूब असं झालं. आणि मला असं नाही करायचं की जर स्वतःचं काहीतरी चालू केलं तर लाईफ अजून स्ट्रेसफुल बनवली थोडं थीम, म्हणून आम्ही व्लॉग कधी मिस नाही करत. जरी डिले झाला, आम्ही रात्री 6 वाजता व्लॉग टाकतो, पण आमचे ऑल्टरनेट डेज असतात. एव्हरी ऑल्टरनेट डे जेव्हापासून आम्ही चालू केलंय तेव्हापासून आम्ही व्लॉग टाकतोच आहे. कधीतरी शिवानीला असं मन होतं की आपण सॅटर्डे संडे मंडे पण टाकू, मंडे टाकू, किंवा कधी असं झालं कुठला फेस्टिवल आलं किंवा जसं अंगारकी चतुर्थी आली तर मी लगेच ब्लॉग टाकला, किंवा वटपौर्णिमा येते तर अशा टाइमला मी लगेच ब्लॉग्स टाकतो. रुटीन आहे की एक दिवस युट्यूबचं काम पूर्ण, एक दिवस इंस्टाग्रामचं काम. नाहीतर आम्ही स्वतःला खायला उठू, स्पेशली मी तर चिल राहतो. ह्याला खूप चांगलं जमतं की काम आणि स्वतःच्या लाईफ मध्ये डिफरन्शिएट करणं मला नाही जमत. ते म्हणून आमचं डेली ब्लॉगिंगचा थोडा सीन होतो, आणि म्हणून आम्ही तुम्हाला उगाच असं प्रॉमिस करायला नाही बोलणार
की आम्ही उद्यापासून उद्यापासून डेली ब्लॉग करू, पण ते खूप डिफिकल्ट आहे. जेव्हा आमचं प्रॉपर स्टुडिओ बनेल, जेव्हा आमचं प्रॉपर टीम होईल, तेव्हा पॉसिबल आहे की आम्ही डेली ब्लॉगिंग सुरुवात करू. बिकॉज आमची पण स्टुडिओ नाही, जेव्हा प्रॉपर टीम होईल ना. स्टुडिओ का बोलली माहितीये, काम झाल्यानंतर आमचे 2-3 तास घर आवरण्यात जातात आणि घर जर आवरलेलं दिसलं नाही ना तर कुठे ना कुठे ब्रेन चालत होतं. सो तर मग आता कसं आहे, जेव्हा असं होईल ना एक प्रॉपर स्पेस इज ओनली फॉर वर्क आणि एक स्पेस ओनली फॉर लिव्हिंग, डिफरन्शिएट होतील ना जागा, तेव्हा मला वाटतं कदाचित जास्त होईल आपलं. कारण आता कसं आहे, आम्ही इथेच व्हिडिओ बनवतोय आणि आमचं नॉर्मल लाईफ पण इथेच आहे. तर मग ते आमचं डोकं असं होतं की अरे काम करतोय का टाइमपास करतोय, काम करतोय का टाइमपास करतोय, असं होतं. सो बघूया. नेक्स्ट प्रश्न असा आहे की इन्व्हेस्टमेंट तुम्ही कुठे करतात आणि कशी करतात. हा, मला अजून एक मोठा प्रश्न मला उत्तर द्यायचं होतं. जेव्हा लोकांनी विचारलं मला की टीनेजर म्हणून आम्ही काय अर्न करू शकतो. सो ॲज अ टीनेजर ना, जर तुम्ही फक्त अर्न करतायत, दॅट इज वन थिंग. सेकंड थिंग आहे की जर तुम्ही तुमचा वेळ घालवताय टू लर्न समथिंग, स्किल्स लर्न करणं, ते पण तुमचं इन्व्हेस्टमेंटच आहे. ॲज अ टीनेजर जेव्हा मी फ्रीलान्सिंग करत होती, त्याच्यासोबत मी थोडंसं इन्व्हेस्टमेंटमध्ये माझं तेही शिकत होती. हिने ते इन्व्हेस्टमेंट आपण सांगितलं वाटतं आधी. हिने तो क्लास लावलेला जो हिचे कॉलेजचे सर घ्यायचे, त्याच्यात ते लोक इन्व्हेस्टमेंट टेक्निक्स आणि ते काय तुम्ही बघायला पाहिजे ते सगळं होतं. हा, सो आणि मी इन जनरल युट्यूबचं हेल्प घेतली भरपूर, की युट्यूबवरती व्हिडिओज येतात की कसं इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, काय विचार ठेवला म्हणजे कसं ट्रॅक केलं पाहिजे, कशी हॅबिट आली पाहिजे, ते सगळं पण जर तुम्ही शिकलात तर तुम्ही स्वतःला थँक्यू बोलाल. कारण की ट्रस्ट मी, टीनेज लाईफमध्ये तुम्ही हे करू शकता. एकदा तुमचा जॉब लागला, त्यात जॉब लागला किंवा मूल झालं किंवा लग्न झालं, या सगळ्या गोष्टींना खूप कमी वेळ मिळतो. तर आता तुमच्याकडे वेळ आहे तर इन्व्हेस्टमेंट बद्दल शिका. हे आपल्याला जास्त स्कूल कॉलेजेसमध्ये नाही सांगत ना, की आपल्याला असं वाटतं की अरे, जेव्हा माझे पण मम्मी पप्पा मला सांगायचे की शिक आत्ताच टाइम आहे, शिक आत्ताच टाइम आहे, शिक, ते आपण आहे ना असं बोरिंग म्हणून ऐकतो की अरे किती शिक सांगतायत, नुसतं शिक. पण ते इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला आता टाइम आहे, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकता, तर ते तुम्हाला पुढे खूप फायद्याचे होते. आणि तुम्ही जे बघतात ना, काही लोक इन्व्हेस्टमेंट करून BMW घेतात, ते तुमचं होऊ शकतं. बिकॉज इन्व्हेस्टमेंट मध्ये इतकी पॉवर आहे. बट शिकून घ्या, चांगली फायनान्शियल ऍडवायझर कडनं म्हणजे शिकलेल्या माणसांकडनं शिका. तुमच्या एक्सपिरियन्सने थोडं म्हणजे बोलतो ना, इन्व्हेस्टमेंटची सुरुवात तुम्ही 500 रुपयांनी पण करू शकतात. तुम्हाला शिकायला की मार्केट कसं चालतंय किंवा म्युच्युअल फंड असू दे किंवा कोणतेही इन्व्हेस्टमेंट, बट शिका. उगाचच रिस्क नका घेऊ. जर तुम्ही रिस्क घेतली आणि तुम्ही पैसे टाकले ना, तर दुसरा माणूस आहे जो कमवायला बसलाय आणि तो कमवणार, तुम्ही नाही कमवणार. तर मग शिका आणि मग करा, असं रॅन्डम करायला जाऊ नका. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. जेव्हा तुम्ही हे सगळं शिकाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की ही ट्रेडिंग आहे आणि ही इन्व्हेस्टमेंट आहे. तर दोन्ही रस्ते वेगळे. ट्रेडिंग कधी केलं म्हणजे मला येतच नाही आणि मला पडायचं पण नाही, इतका वेळ पण नाहीये. हो, आणि ते कॉम्प्लिकेटेड आहे, ते तुम्हाला प्रॉपर शिकूनच केलं पाहिजे. बाकीचे इन्व्हेस्टमेंट तुम्ही शिकू शकता तुमच्या नॉलेजने, तुमच्या एक्सपिरियन्स. तर येस, 500 रुपयाने सुरुवात होऊन तुम्ही 500 रुपयाने सुरुवात केली. मला वाटलं 500 रुपये पाठवा बोलली. ओके, सो हे एवढंच होतं क्वेश्चन्स. बाकी अजून काही नव्हते. आणि होपफुली तुम्ही पण आमच्यासाठी प्रे करा की आमचं चांगलं वर्क स्पेस बनेल आणि आम्ही लवकरच डेली व्लॉगिंग चालू करू. म्हणजे डेली व्लॉगिंग तर इट इज अ पुश, पण काही ना काहीतरी करून आम्ही वेगळं काही ना काहीतरी आणायला ट्राय करत राहू. तर तुम्ही पण असाच जसं आता सपोर्ट केला तसं सपोर्ट करत राहा. आणि थँक्यू गाईज, आमचा आवाकाडो झालेला आहे, आमचे ब्रेड आणि चहा तर मी मगाशीच पिऊन झालोय. आणि अपूर्वानी थम्सअप दिलाय की चहा चांगला होता. व्हिडिओ एवढाच होता, हेच सांगत होतं. Q&A चा पार्ट 2 होता. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असा होता आमचा Q&A वेगळा. जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज कॉमेंट करून सांगा. नक्की व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला वाटतं की कोणातरी ही व्हिडिओ बघितली पाहिजे. आणि सबस्क्राईब केला असेल तर प्लीज गाईज. आणि ना खूप खूप थँक्यू, कारण की आता जेव्हा आम्ही कॉमेंट सेक्शन ओपन करतो ना, फक्त पॉझिटिव्हिटी दिसते. खूप म्हणजे बोलतात ना, हे एका क्रिएटरचं ड्रीम असतं. हृदय माझं तुमच्याकडे, हृदय. थँक्यू गाईज, बाय. आणि आम्ही लाईव्ह पण येऊ. तुम्हाला हवं असेल ते, खूप लोकांना नाही कळलं की हाऊ मेनी शीप्स वर देर, तर ना ते करायचं असेल तर सांगा, आपण लाईव्ह वर येऊन गेम खेळूया. बाय.